हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे खटकटी भावे. मित्रांनो, मस्त सकाळचे वाजलेत 5 आणि मी निघालो एका राईडला. मस्त एकदम मी किल्ले घनगडच्या दिशेने निघालो. लोणावळ्यामध्ये किल्ले घनगड इथून ऑलमोस्ट 120 किलोमीटर आहे. जिथून मी आता निघालो ना घरातून, तिथून 120 किलोमीटर आहे डिस्टन्स किल्ले घनगडचं. मस्त सकाळ सकाळ निघालो आहे. आज सोलो राईड करणार आहे मी पूर्णपणे, आणि मला एक मित्र जॉईन करणार आहे. तो देखील सोलो राईड करत येणार आहे माझ्याबरोबर. आता थोडं नाश्ता करतो इथे इथे नाश्ता करायला आहे मस्तमध्ये चेंबूरमध्ये. हा चेंबूर कॅम्पचा एरिया आहे पूर्ण. बाजूला थामा हॉटेल वगैरे इकडे, सत्तू हॉटेल, आणि इथं लेफ्टला नाश्ता करायला आहे. तर जरा नाश्ता करूयात आणि मग पुढे निघूयात आपल्या राईडला. मस्त एकदम नाश्ता वगैरे केला आहे आणि आता पुन्हा निघूयात. आता थेट डायरेक्ट कळंबोलीमध्येच थांबूयात. मस्त मॉर्निंगला खूप गर्दी असते इकडे नाश्ता करायला. मस्त आता बघता चेंबूरच्या एंट्रन्सला पोचलो आहे. मस्त महाराजांचं दर्शन होणार आपल्याला. भारी एकदम फुल एनर्जी येईल असे. एकदम महाराजांचं जेव्हा दर्शन घेतो ना असे एनर्जी येते ना आतमध्ये एक. मस्त एकदम हा एंट्रन्स आहे असा महाराजांचा, एकदम भारी चेंबूरमधला. आणि आपले महाराज आणि आपला लहरता भगवा महाराज एकदम मस्त एकदम. हर हर महादेव. चला आता निघूयात एकदम फास्टमध्ये. थेट कळंबोलीला थांबायचं आता डायरेक्ट. मध्ये कुठेच हॉल्ट नाही आहे. आता थेट हा रोड एकदम स्ट्रेट जायचा आपल्याला, एकदम सरळ. पुढे बघा एक गाडी घेतली तर एक रायडर्स असे निघालेच नाही, एकदम खतरनाक. हार्ली वाटतं ते, हार्ली डेव्हिडसन माझे फेवरेट. दोन्ही पुढे एक रायडर गेलं एकदम कडकमध्ये, एकदम भारी वाटतं. हो रायडिंगची मजा असते मित्रांनो. सर्व रायडर्स लोकांचा भेटण्याचा पॉईंट आहे हा मोस्टली. त्याला कॉल करतो म्हणजे तरच आतमध्ये टाकायला गाडी, अदरवाईज बाहेर निघून जायला. कळंबोलीवरनं निघालो आहे बिकॉज आपला मित्र टी पॉईंटला भेटणार आहे आपल्याला, जो की JNPTचं इथून आपण JNPTचा रूट मारणार आहे आणि डायरेक्ट लेफ्ट मारणार आहे, जो मुंबई पुणे रोड डायरेक्ट कनेक्ट करतो ब्रिजवरनंच. सो तिथे भेटायचं प्लॅन ठरलं आहे आता JNPTवरनं. सो त्याला तिकडेच भेटतो आता. मस्त आपला मित्र रविराज आला आहे. गाडीमध्ये हवा भरतो तो मस्त. आता इन्स्टा वगैरे आपला सेट केला आहे आपण, भारी एकदम. हा आपला Insta 360X4 मस्तमध्ये. आणि बघा समोरच सनराईज होत आले असते, एकदम भारी एकदम कडकमध्ये. रायडर्स बघा एक ते एक रायडर असे आणि रायडर्स निघालेत ना, खतरनाक एकदम. टोल नाक्याला आहे आता, टोल नाक्याला आहे आपण. आणि त्याने बघा ओमनी आहे ना रॉंग वेटने टाकले एकदम, म्हणून झाला आता राडा समोर पुढे. खूप सारे रायडर्स थांबलेत आणि काय माहीत नाही तो पैसे भरतोय की नाही. देव हॉर्न दे त्याला, तो असा निघणार नाही. भरपूर सारे रायडर्स आता भडकल्यात फुल. त्याला मध्येच अडवलेलं त्या लोकांनी कडकमध्ये. पैसे बचाव, पैसे वाचवत होता तो फुल ऑन. आपल्याला इथं नाही थांबायचं आहे, थेट सरळ जायचं आहे. अजून जायचं सरळ. भरपूर सारे रायडर्स इथं नाश्ता करायला थांबतात. तू नाश्ता केला आहे ना? पण चाय प्यायला थांबूयात आता डायरेक्ट. चाय प्यायला थांबूयात आता चौकच्या पुढे. हां चल.
आता डायरेक्ट आपण थेट जाणार आहेत बिकॉज मध्ये न थांबण्याचं डिसिजन घेतलं आणि भारी एकदम वाव कडक कडक गाड्या असं जातात नाही एकदम. मित्र रविराज आपल्या मागेच आहे, तो आपल्याला फॉलो करतो प्रॉपर. ज्या हिशोबाने आपण ठरवलं आहे की 40 ते 50च्या स्पीड किंवा मॅक्सिमम 7च्या स्पीडने आपण आज राईड करायची आहे. बिकॉज खूप लॉंग टाईमानंतर आपण निघालो आहे राईडला आता पुन्हा. बिकॉज मध्ये ट्रेनने वगैरे ट्रॅव्हल झालं बऱ्याच ठिकाणी. सो आता तसं प्लॅन केलं आहे फुल कडक एकदम रायडर, एक ते एक रायडर. वो एक नंबर एक नंबर. हो 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 मित्रांनो, हीच ती मजा आहे. मागे आता चौक गेला, चौक, आणि इथं मोरबे डॅमसाठी इथून लेफ्ट घेतलं जातं. भरपूर जण मोरबे डॅम साईडला चालत, भरपूर सारे रायडर्स. आपल्याला थेट सरळ जायचं आहे. पुढे आपण एक लेफ्ट घेणार छोटासा चाय ब्रेकसाठी आपल्याला. बिकॉज मॉर्निंग होऊन गेले आता, मस्त एकदम सूर्यदेव देखील वरती आले आहेत, पण अजून देखील आपण चाय नाही पियाले. तर चाय पिण्यासाठी थोडासा ब्रेक घेणार आहोत आपण. खूप सारे रायडर्स आज मोरबे डॅम साईडला गेलेत एकदम. प्रत्येक रायडर्स लोकांचा जो ग्रुप असतो त्यांचं एक ठराविक प्लेस असं चॉईस केलेलं असतं की या वीकमध्ये या संडेला इकडे जायचं, पण एक संडेला इकडे जायचं, असे प्लॅनिंग असतात बऱ्याच जणांचे. जसे आपले देखील प्लॅन असतात की या संडेला इकडे, मग एक संडे काय करणार, मग त्याच्यात एक संडे काय करणार आहेत, कुठे जाणार आहेत, असे प्लॅनिंग्स आपले रेडी होतात फटाफट फटाफट. किंवा जरी काही प्लॅन नसले तरी 1-2 दिवसात किंवा आदल्या रात्री देखील बरेच प्लॅन होऊन पहाटे पहाटे आपण मस्त एकदम कडकमध्ये निघतो, भारीमध्ये एकदम. सो असंच निघत राहायचं आहे नेहमी आणि प्रवास करत राहायचं आहे मित्रांनो मस्तमध्ये. आणि हा घ्यायचा आहे लेफ्ट आपल्याला चायसाठी. तिथे एकदम कडक भारी चाय भेटते. नंतर वापस आपण थेट सरळच आपला हाच रूट यूज करणार आहे. आता चाय ब्रेक घेऊयात थोडासा, एक 5-10 मिनटाचा समोर. मस्त एकदम चहा वगैरे झाला आहे आता आपला. आणि आता निघालो आहेत आपण थेट आपल्या पुन्हा डेस्टिनेशनच्या दिशेने. इथे एकदम गाड्या फास्टमध्ये येतात, सो बघून बघून जरासं जावं लागतं. कारण की रायडर एकदम खतरनाक तुफाने राईड करत करत येतात एकदम. सो आता थेट जायचं आहे. ऑलमोस्ट एक 60 किलोमीटर बाकी आहे. असं चाय वगैरे पियालो, भारी वाटलं एकदम चहा वगैरे घेऊन. सूर्यदेव कडकमध्ये. आता ऑलमोस्ट खोपोली पोहोचत आले मित्रांनो. आणि आता पुढे महाराजांचं दर्शन होणार आहे आपल्याला. आपला मित्र रविराजला थोडं पेट्रोल पंपवरती पण थांबलं पाहिजे. पॉवरचं पेट्रोल टाकतं म्हणून खूप कमी ठिकाणी असं हायवेला कमी ठिकाणी भेटतं पॉवरचं पेट्रोल. आणि महाराज मित्रांनो, हर हर महादेव. आता थोड्याच वेळात खंडाला घाट लागणार आहे एकदम मस्तमध्ये. आता थेट खंडाला घाटात आपण थांबणार आहोत. आधी मध्ये कुठं हॉल्ट नाही घ्यायचं ठरवलं आहे. सर्व असं एन्जॉय करत करत चाललो आहेत आपण. कारण की हे जे मोमेंट्स असतात ना ते नेहमी लक्षात राहतात. आणि तिकडे बघा म्हशी बैल ह्या लोकांनी मस्त रोड पॅक करून टाकला एकदम. जावेत आता मस्त. उन्हाचे चटके देखील लागायला लागलेत. हवा आहे म्हणून, थंड थंड हवा आहे म्हणून काय वाटत नाही, उन्हाचे चटके जाणवत नाही. एक ते एक रायडर्स असे एकदम तुफानी रायडर्स बघायला भेटतात ना हायवेला कडकमध्ये. आणि आपला रविराज रायडर कडकमध्ये. आता मेन घाटाला सुरुवात झाली तिथून.
जराशी गाडी स्लो आणि गिअर कमी करून चालवायची आता थोडंसं. नागमोडी वळण्यात हे सर्व असे एकदम झाकझुकमध्ये एकदम भारी वाटतात, हे एकदम कडकमध्ये. तर मित्रांनो एन्जॉय करा हा खंडाळाचा घाट. वरनं जायचं आहे, हा खालनं न जाता वरचा रूट आहे ऑलमोस्ट आपल्याला जाण्यासाठी. तिथे भरपूर रायडर्स कन्फ्यूज होतात जे खालनं जातात असं डायरेक्ट, तर तिथून नाही जायचं, आपल्याला हा रूट घ्यायचा असं वरनं. तर तिकडून येण्यासाठी आहे ॲक्च्युली खालचा रूट, बट बरेच जण ह्याच रूटने रिटर्न येतात. एक हॉल घ्यायचा आता. मस्त एकदम खंडाला क्रॉस केलं आहे आता चालेल लोणावळ्याच्या दिशेने. ऑलमोस्ट 40 किलोमीटर बाकी आहे अजून आपलं डेस्टिनेशन यायला. खूप आरामात चाललं आपण, जरा आता घाई केली पाहिजे बिकॉज मोठा प्लॅन आहे आपला तसं बघायला गेलं तर. आणि इथे बघा ते भूत बंगला बघण्यासाठी खूप जण इथे थांबलेत. बरेच जण तिथे जाऊन फोटोशूट वगैरे करतात. मेन हायवेपासून आता आपण राईट घेतला आहे, एक राईड घेऊन एक थोडासा पुन्हा एक राईड घेतला आहे. आता आतमधल्या साईडने चाललं आहे आपण. प्रॉपर मॅपवरती टाकलं आहे डेस्टिनेशनचं, घनगड किल्ले घनगड. ते बरोबर अकोले विलेज तिथे घेऊन जाणार आहे आपल्याला, जिथं बेस्ट आहे एकदम. घनगडसाठी एकच रूट आहे घनगड किल्ल्यावर जाण्यासाठी. एकच गावातनं रस्ता जातो जो की अकोले गाव आहे. भारी वाटतं ना एकदम कडकमध्ये, फुल कावासाकी, एकदम निंजा कावासाकी असे रायडर चाललेत ना, खतरनाक एकदम खतरनाक. GPS थोडा गरपटलाय मित्रांनो आपला, येडा झालाय GPS. आता आलं जागेवरती. आता 200 मीटरवरनं राईट सांगतोय मला.
आपलं डेस्टिनेशन राईटला आहे. थोड्या वेळापूर्वी लेफ्ट 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 सांगत होतं म्हणून आपण सरळ लावतो थोडंसं. आता प्रॉपर एकदम राईट सांगतोय तो. बघूयात. हां एक राईट राईट घेतला आपल्या मित्राने घेतला राईट. बरोबर एकोले विलेज. बरोबर आहे बरोबर आहे. चला एकोले विलेज एकोले गाव ना. ओके थँक्यू. असंच आता विचारत विचारत सध्याला आपण चाललो आहेत. वापस लेफ्ट घ्यायचं आहे. एक गाव आहे एकोले गाव इकडे. मस्त एकदम खतरनाक. आता आपलं डेस्टिनेशन तिकडे आहे आणि ह्या रूटने असं जात राहायचं आपल्याला. एकदम खतरनाक. राईडची जी मजा आहे ना ही भारी एकदम. ओके फायनली पोचलो. आपला मित्र बघा तिकडे थांबलाय. गाडी कुठे लावायला आहे. पॅन पार्क आहे ना. पॅन पार्क आहे. हां चालेल. तर पॅन पार्क आहे वाटतं. पॅन पार्क आहे का दादा. पॅन पार्क आहे. किती पे करायचे आहेत. 40 रुपये एका गाडीचे. हां ओके ओके चालेल. तर ऑलमोस्ट पोचलो आहे ते मस्त सावलीत गाडी लावूयात. थांबतो आजचे दिवस मित्रांनो इथेच. पुन्हा लवकर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर. काळजी घ्या मित्रांनो आणि असाच प्रवास करत राहा.